नमस्कार. आरीवर्क बाय शिव या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज मी इथे एक नट ड्रॉ केली आहे. ती मी पेपर कॉपी ॲपवरून ड्रॉ केली आहे. तर इथे बघा, मी फिटिंग स्टोन चिकटवून घेतली आहेत आणि त्याच्याकडेने स्टोन चेन चिकटवून घेतली आहे. तर बघा, मी आता शुगर बीट्स घेतलेत आणि त्याला शुगर बीट्सने आता कडा करणार आहे. इथे बघा, मी स्टार्टिंगला बॅक स्टिच टाकून वर्कला सुरुवात करणार आहे. हे बघा, मी शुगर बीट्स धाग्यामध्ये सोडून स्टिच टाकून घेते. तीच प्रोसेस कंटिन्यू करायची. शुगर बीट्स धाग्यामध्ये सोडून स्टिच टाकून घ्यायची. हे बघा, मी धाग्यामध्ये शुगर बीट्स सोडून स्टिच टाकून घेतली आहे. आता बघा, इथे आपल्याला पॉईंट काढायचा आहे. तर पॉईंट कसा काढायचा? ज्या दिशेने आपल्याला जायचे ना, त्याच्या उलट्या बाजूला एक स्टिच टाकायची. आता बघा, मला इथे खालच्या साईडला यायचं आहे. तर मी इथे वरच्या बाजूला एक उलटी स्टिच टाकून घेणार. तर बघा, मी एक उलटी स्टिच टाकून घेतली आहे आणि आपलं वर्क कंटिन्यू करणार आहे. शुगर बीट्स घालून स्टिच टाकून घ्यायची. तीच प्रोसेस आपण कंटिन्यू करणार आहोत. आता हे बघा, आपल्या इथे एक पॉईंट तयार झाला. नाहीतर आपला तो शेप असा गोल आला असता, आपण डबल स्टिच नसती टाकली तर. म्हणजे आपण उलटी स्टिच जर नसती टाकली ना, तर तिथे तो पॉईंट नसता निघला, तिथे गोल शेप आला असता. आता मी पुन्हा निडल्समध्ये शुगर बीट्स लोड करून घेतले आहेत आणि स्टिच टाकत आहे. जर आपल्याकडे जास्त निडल्स असतील ना, तर अगोदरच निडल्समध्ये बीट्स लोड करून ठेवायचे, म्हणजे आपलं वर्क हे पटपट होतं. तर बघा, आता आपण इथं गाठसुद्धा मारू शकतो किंवा डबल स्टिच टाकू शकतो, म्हणजे आपण 2 स्टिच टाकू शकतो. मी आता इथे डबल स्टिच टाकून घेणार. हे बघा, मी इथे डबल स्टिच टाकून घेतली आहे. आता मी इथे मोती आणि एक शुगर बीट्स असं वर्क करणार आहे. सिक्वेन्सने एक मोती एक शुगर बीट्स असं वर्क मी इथे करणार आहे. आपण निडल्समध्ये ना एक शुगर बीट्स एक मोती, एक शुगर बीट्स एक मोती असं आपण सिक्वेन्सने घेऊ शकतो. त्यामुळे काय होतं, आपलं वर्क हे फास्ट होतं. आता मी ते सिक्वेन्सने एक शुगर बीट्स एक मोती असं वर्क करणार आहे. हे बघा, शुगर बीट्स घेऊन मोती असतो ना, त्याच्या तोंडाला निडल्स घेऊन आपल्या करंगळीच्या शेजारचं बोट असतं ना, त्याने तो बीट्स वरती ढकलायचा, म्हणजे तो आपल्या निडल्समध्ये येतो. आता इथे बघा, आपला हा धागा नायलॉन धागा आहे ना, हा छोटा असतो, नाजूक असतो, तो आपल्याला दिसत नाही. तो आपल्या हातातून सटकून जातो निडल्स म्हणून. इथे मी डबल स्टिच मारून घेणार. डबल स्टिच मारून घेतल्यानंतर पुन्हा बॅक साईडला डबल स्टिच मारून घ्यायची, एक बाहेर आणि एक शुगर बीट्सची आपण लाईन केली आहे ना, त्याच्या आतमध्ये. जरी तिथे आपल्याला दिसत नसलं ना, आपण सुई खाली घातली तर तिथे ती आपली सुई खाली जाते. तर आता मी पुन्हा धाग्यामध्ये एक व्हाईट मोती आणि एक शुगर बीट्स सोडून देणार आणि पुन्हा डबल स्टिच मारून घेणार. डबल स्टिच मी मारून घेतली आणि पुन्हा बॅक साईडला डबल स्टिच मारून घेणार, एक बाहेर आणि एक शुगर बीट्सच्या आतमध्ये. ही सेम प्रोसेस कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ समजत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जो व्हिडिओ अपलोड करेल ना, तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पोहोचेल.
हा आपला नथ वर्कचा पहिला पॅच तयार झाला आहे. आता मी दुसऱ्या पॅचला ग्रीन बीट्स असतात ना, शुगर बीट्स सारखेच असतात, ते मी लावणार आहे. त्याच्यासाठी मी स्टार्टिंगला बॅक स्टिच टाकून घेतली आणि वर्कला सुरुवात केली. हे बघा, धाग्यामध्ये बीट्स सोडून स्टिच करून घेतले. हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे. बीट्स सोडून स्टिच टाकून घ्यायचे आहेत. तर ह्या ग्रीन बीट्स घेतले आहेत मी. आपली ही नथ आहे ती मल्टी कलरची आहे. याच्यामध्ये मी कलर यूज केले आहेत, म्हणजे कलरचे बीट्स मी यूज केले आहेत. इथे बघा, आपली ही ग्रीनवाली लाईन पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण गाठ मारून घेऊयात आणि गाठ मारून झाल्यानंतर आता मी इथे स्टोन चेन चिकटवून घेणार आहे. चेनचं माप कसं घ्यायचं ते बघा. पूर्ण आपली चेन लावून घ्यायची आणि जिथपर्यंत आपलं माप येईल ना तिथपर्यंत आपण कट करून घ्यायची. कट कशी करायची मी ते तुम्हाला सांगते. आता बघा, हे मी असं स्टोन चेनचं माप घेतलं आहे. गोल ठेवून चेनचं माप आपल्याला घ्यायचं आहे. तर हे बघा, इथपर्यंत आपल्या चेनचं माप आलेलं आहे. आता हे कटरने कट न करता आपण आहे ना, आपल्या हाताने असं गोल फिरवलं ना की तिथे तो तुकडा पडतो. आपल्याला कटरची सुद्धा गरज लागत नाही. बघा, आपली चेन कट झाली. आता मी याला चिकटवून घेणार आहे. तर हा ग्लू मी आरीवर्कसाठी यूज करते. हा एकदम टाईट बसतो. याने चिकटवलेला अजिबात हालत नाही किंवा निघत नाही. हा लॉंग लास्टिंग आहे. इथे बघा, आपली स्टोन चेन चिकटून झाली आहे. आता आपला पार्ट तिसरा, त्यामध्ये मी शुगर बीट्सनी कडा करून घेणार आहे. आपली स्टोन चेन चिकटवली आहे ना, त्याला शुगर बीट्सनी कडा करून घेणार आहे. आपली शुगर बीट्सची कढाई पूर्ण झालेली आहे. आता मी इथे गाठ मारू शकतो किंवा आपण डबल स्टिच करू शकतो. मी ते डबल स्टिच करून पिंक कलरचे शुगर बीट्स घेतले आहेत. म्हणजे पिंक कलरचे शुगर बीट्स सारखे छोटे बीट्स घेतले आहेत. आता आपण ह्याला राऊंड करणार आहोत. शुगर बीट्सच्या कडेने पिंक मोती आहेत ना, त्याने आपण त्याला कडा करणार आहोत. आपली पिंक बीट्सने लाईन तयार झालेली आहे. आता मी इथे गाठ मारून घेणार आहे. इथपर्यंत आपले हे पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे मी इथे गाठ मारून घेणार. आता इथे मी शुगर बीट्सने कडा करणार आहे. इथे आपण शुगर बीट्सने
2 लाईन ड्रॉ करणार आहोत. तर इथे बघा मी 2 लाईन ड्रॉ करणार आहे. शुगर बीट्सची पहिली लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण इथं गाठसुद्धा मारू शकतो किंवा डबल स्टिच टाकू शकतो. मी आता इथे डबल स्टिच टाकून घेतली आहे आणि पुन्हा वर्कसाठी स्टार्ट केलं आहे. आपली शुगर बीट्सची दुसरी लाईन ही तयार झाली आहे. आता आपण खालचे नथीचे जे झुमके असतात ना ते काढणार आहोत. त्याच्यासाठी मी शुगर बीट्स, व्हाईट मोती आणि एक ग्रीन छोटा बीट्स घेतला आहे आणि तिथे मी गाठ मारून देणार आहे. मध्यभागी मी शुगर बीट्स घेऊन व्हाईट मोती घेऊन रेड छोटा बीट्स घालणार आहे आणि तिथे सुद्धा गाठ मारून मी घेतली आहे. आता पुन्हा मी 3 नंबरला शुगर बीट्स घालून मोती बीट्स घालून एक ग्रीन बीट्स घालून घेणार आहे आणि तिथे गाठ मारून देणार आहे. आता मी इथे स्टार्टिंगला डबल स्टिच मारून आपलं वर्क स्टार्ट करणार आहे. सोडून एक स्टिच मारून घेणार. हीच प्रोसेस कंटिन्यू करून मी हे नथीचा जो आपला काय दांडा असतो ना तो पूर्ण करून घेणार आहे. तुम्हाला जर ही नथ आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही नथ कशी वाटली. जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा. आपली नथ पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. हे आहे ते आपलं हेवी नथवर्क आहे. ही आपली आहे ती आपली हेवी नथ आहे. धन्यवाद.